आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा होण्याची शक्यता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही काही निर्णय होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आज नांदेड ते सीएसएमटी या विशेष वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश. मुंबई भाजपच्या कार्यालयात पार पडणार पक्षप्रवेश. भाजप मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष अमित साटम यांचा आज पदग्रहण समारंभ. भाजपच्या दादरमधील कार्यालयात पार पडणार पदग्रहण समारंभ. मुंबईतील मोठे नेते राहणार उपस्थित. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक. लक्ष्मण हाके गेवराईत दाखल होताच विजयसिंह पंडित समर्थक आक्रमक. समर्थकांकडून घोषणाबाजी. आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकेंनी आधी राजीनामा द्यावा मग आंदोलनात उतरावं. राज्यात अराजकता सुरू आहे. दगडफेकीवर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. बीडच्या गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या पुतळ्याचं दहन. पंडित यांच्यावरील हाकेंच्या टीकेनंतर समर्थक आक्रमक. बीडच्या गेवराईमध्ये हाकेंच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून हाके समर्थकांकडून लक्ष्मण हाकेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. पुण्यामध्ये आमदार सदाभाऊ खोतांवर हल्ला. वडकी भागातील गोशाळेत गोरक्षकाकडून खोतांवर हल्ला. शेतकऱ्यांचे जनावर सोडण्यासाठी गोशाळेत गेले असता केला हल्ला. हिंजवडीत रस्त्यांची अद्यापही सुधारणा झालेली नाही. हिंजवडीकडे प्रायोरिटीने लक्ष द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू. खासदार सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा. प्रांजल खेवलकर प्रकरणी रोहिणी खडसेंच्या अडचणीत वाढ. पुरावे नष्ट करण्याचा रोहिणी खडसेंवर आरोप. रोहिणी खडसेंना सहआरोपी करण्याच्याही हालचाली सुरू. प्रांजल खेवलकरच्या जामीन अर्जावर 4 सप्टेंबर रोजी सुनावणी. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी खेवलकर सध्या येरवडा कारागृहात. भंडारा नगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढणार. प्रभाग रचना बदलामुळे 2 नगरसेवक वाढणार. नगरपालिकेत आता नगरसेवकांची संख्या होणार 35. भाजपनं राजकारण घडवून आणलंय. शेलारांना निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्षपद सोडावं लागतंय. संजय राऊतांचा शेलारांना टोला. दुसऱ्याच्या घरात डोकावणं ही त्यांची भूमिका. संजय राऊतांनी महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला सावळा गोंधळ सावरावा. आशिष शेलारांचं राऊतांना उत्तर. वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी. पक्षविरोधी काम केल्यानं राज ठाकरेंची कारवाई. वैभव खेडेकर यांच्यासह कोकणातील पदाधिकारी मनसेतून बडतर्फ. खेडेकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. कोल्हापुरात अजित पवारांच्या भाषणाची सुरुवात आय लव्ह यू टू म्हणत. लाडक्या बहिणींनो गैरसमज करू नका. लाडक्या भावांना म्हणालो. अजित पवारांची मिश्किल टिप्पणी. कोल्हापुरातील युवक नेते राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश. राहुल पाटील दिवंगत आमदार PN पाटील यांचे चिरंजीव. मंत्री नितेश राणेंकडून वराह जयंतीनिमित्त वराह पूजन. चेंबरमध्ये समर्थकांसह केली वराह आरती. अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं वराह जयंती उत्साहात साजरी. भव्य मिरवणुकीमध्ये आमदार संग्राम जगतापांचा सहभाग. मंत्री नितेश राणेंनी देशभरात वराह जयंती साजरी करण्याचं केलं होतं आवाहन. देहूरोडमध्ये जय सियाराम संघटनेतर्फे प्रथमच वराह जयंती साजरी. नितेश राणेंच्या आवाहनानंतर सोहळ्याचं आयोजन. हिंदू संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची घेतली शपथ. नवी मुंबईमध्ये वराह जयंतीनिमित्त महाआरतीचं आयोजन. मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत जयंतीचं आयोजन. कुणाला मिरची लागत असेल तर पाकिस्तानला पाठवतो. नितेश राणेंचं वक्तव्य. बीडमध्ये खासदारांचा स्वीय सहाय्यक धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशिष धसे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. तलावाचं काम मिळवून देतो असं म्हणत घेतले होते 13.5 लाख रुपये. पुणे बाजार समितीतील आर्थिक अनियमिततेबाबत शरद पवारांचं महाराष्ट्र शासनाला पत्र. बाजार समितीतील आर्थिक अनियमिततेची चौकशी व्हावी. शरद पवारांची मागणी. लातूरच्या औस्यामध्ये सर्वपक्षीय मुकमोर्चा. गोरक्षकांच्या नावाखालील गाव गुंडांचा थुडगूस तसंच विविध मागण्यांसाठी मोर्चा. मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी. परभणीच्या धर्मापुरीमध्ये ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. ठेकेदारानं रस्त्याचं काम न करता संपूर्ण निधी उचलल्यानं आंदोलन. आंदोलनामुळे परभणी जिंतूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
अकोल्याच्या दिग्रस बुद्रुक इथं रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचं रास्ता रोको आंदोलन. रास्ता रोकोमुळे मोठी वाहतूक कोंडी. ग्रामस्थांकडून ठेकेदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी. पुण्यामध्ये सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल सुरू करण्यासाठी मनसेचे आक्रमक आंदोलन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो ठेवून प्रतिकात्मक उद्घाटन करत आंदोलन. जालन्यामध्ये वीज ग्राहकांना देण्यात आलेली जास्तीची बिलं तातडीनं रद्द करा. ठाकरेंच्या शिवसेनेची महावितरणकडे मागणी. बुलढाण्याच्या मेहकरमधील देऊळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक. 25 वर्षांपासून प्रकल्प पूर्ण झाला तरी अजूनही मोबदला मिळाला नसल्यानं प्रकल्पग्रस्तांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा. भिवंडीमध्ये पालिका कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीचे 1 दिवसीय धरणे आंदोलन. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगानं दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन. बीडमध्ये बांधकाम कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. वाळू टेंडर सुरू करून हाताला काम देण्यासाठी काढला मोर्चा. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पुण्यामध्ये सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल सुरू करण्यासाठी मनसेचं आक्रमक आंदोलन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो ठेवून प्रतिकात्मक उद्घाटन करत केलं आंदोलन. जळगावच्या जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांचं धरणे आंदोलन. थकीत बिलं त्वरित अदा करण्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. गडचिरोलीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन. आंदोलनामध्ये कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं. पोलीस विभागाच्या विरोधात केली घोषणाबाजी. नागपुरात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा विराट मोर्चा. कायमस्वरूपी रोजगार मिळावा या मागणीसाठी मोर्चा. आंदोलनामध्ये राज्यभरातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहभागी. अकोल्यातील गायरान जमिनी कसणाऱ्या अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त घटकांना कायम पट्टे देण्याची मागणी तीव्र. शेतकऱ्यांनी दंड पावत्या अहवालासह विविध पुरावे सादर करूनही पट्टे न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. लातूरच्या रेणापुरातील पनगेश्वर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात केलं जलसमाधी आंदोलन. थकीत पगारीसह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विरारमध्ये प्राणीप्रेमी नागरिकांकडून जनजागृती मोर्चा आयोजित. मोर्चामध्ये नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. प्राणी आणि नागरिकांमधील संघर्ष टाळण्याचं नागरिकांना घोषणांद्वारे आवाहन. आमदार सदाभाऊ खोत यांचा पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या. गोरक्षकांनी शेतकऱ्याची पकडून नेलेली म्हैस परत देण्याची खोत यांची मागणी. काही वेळापूर्वी खोत यांच्यावर गोशाळेत हल्ल्याचा झाला होता प्रयत्न. चंद्रपुरातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार प्रतिभा धानोरकर यांचा पाठिंबा. धानोरकरांची मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी. जालन्याच्या अंबड घनसावंगी तालुक्यातून दुथडी भरून वाहू लागली गोदावरी नदी. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू. नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू. सध्या धरणातून 990 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. गंगापूर धरण 97% भरलं. सातारा कोयना धरणात पुन्हा 101.13 TMC पाणीसाठा. धरणाचे वक्र दरवाजे 2 फुटांवर. कंद 18,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावर चालत्या कंटेनरला आग. चालकानं प्रसंगावधान राखल्यानं जीवितहानी टळली. आगीत कंटेनरचं मोठं नुकसान. देशमाने फाट्याजवळ घडली घटना. मनमाड नांदगाव महामार्ग शास्त्रीनगर जवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातात 2 ठार, 2 जण गंभीर जखमी. पोलिसात गुन्हा दाखल करून तपास सुरू. लातूरच्या लामजना मार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये 3 तरुणांचा मृत्यू. उल्हासनगरमध्ये ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक थेट घराला धडकला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. उल्हासनगर कॅम्प 1च्या तानाजीनगर परिसरातली घटना. रायगडच्या माथेरानमध्ये कारचा अपघात. अपघातात 4 जण जखमी. स्थानिक वाहन चालकांनी जखमींना रुग्णालयात केलं दाखल. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यानं घडला अपघात. भंडाऱ्यातील लाखनीमध्ये समर्थ शाळेच्या परिसरातील विहिरीत आढळला मृतदेह. मृत व्यक्तीला आजार असून मानसिक स्थिती खराब असल्याची माहिती. पुढील तपास लाखनी पोलिसांकडून सुरू.
मुंबईच्या राजाच्या दर्शनाची प्रतीक्षा संपली. मुंबईच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा, राजाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट. परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातील 325 बसेस कोकणाकडे रवाना. प्रवाशांना बस उपलब्ध होत नसल्यानं मोठ्या समस्येला द्यावं लागते तोंड. धुळे बस स्थानकात प्रवाशांची गर्दी. कोकण रेल्वे मार्गावर 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावली. ट्रेनमध्ये एअरलाइन्स सारखी आरामदायक बैठक व्यवस्था. वंदे भारत एक्सप्रेसला अल्पावधीत प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद. हिंगोलीमध्ये लाडक्या बाप्पाच्या आकर्षक मूर्ती बाजारपेठेमध्ये दाखल. बाप्पाच्या मूर्त्या बुकिंग करण्यासाठी गणेश मंडळांची आणि भक्तांची मोठी गर्दी. मुंबई गोवा महामार्गावर बंदी असून सुद्धा अवजड वाहनांचा प्रवास. गणेशोत्सवावेळी कोकणवासियांचा प्रवास सुकर आणि सुखरूप होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अवजड वाहतूक बंद. सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठी भेट मिळण्याची शक्यता. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये सरकारकडून मोठ्या फेररचनेची तयारी. दर कपात दिवाळीऐवजी नवरात्रीच्या मुहूर्तावरच लागू होण्याची शक्यता. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलत केली आत्महत्या. अकोल्यातील धक्कादायक घटना समोर. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील येताळामध्ये आरोग्य केंद्र बंद. नागरिकांच्या उपचारासाठी धर्माबादकडे धाव. ग्रामस्थांनी बंद असलेल्या उपकेंद्राचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर केला व्हायरल. बेळगावच्या काकती गावात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. गोंदिया जिल्ह्यात लावण्यात आले 37 सीसीटीव्ही कॅमेरे. पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते सीसीटीव्ही कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन संपन्न. वंचितचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजातर्फे जाहीर नागरी सत्कार. सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजातील तरुणाची केस लढून त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल करण्यात आला सत्कार. कल्याण पोलिसांनी 1800 किलोमीटर अंतर पार करत 13 गांजा तस्करांना केली अटक. तस्करांकडून 29 लाख रुपयांचा 115 किलो गांजा, पिस्टल, जिवंत काडतूस, वॉकी टॉकी आणि रोख रक्कम असा 70 लाखांचा मुद्देमाल जप्त. इंदूरमध्ये महिलेच्या झोपडीतून 48 लाख रोख रुपये सापडले. इंदूरच्या द्वारकापुरी भागात गुन्हे शाखेकडून एका हिस्ट्री शीटर महिलेला अटक. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या दौऱ्यापूर्वी पंडित समर्थकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. गेवराई पोलीस ठाण्याच्या बाहेर इतर समर्थकांचा ठिय्या. रत्नागिरीत पहिल्या मुलीनंतर मुलगा व्हावा या अपेक्षेपोटी चिमुकलीचा बादलीत बुडवून खून. चिपळूण तालुक्यातील वहाळमधील महिलेला जन्मठेपेची शिक्षा आणि 25,000 रुपयांचा दंड. नागपुरात दुचाकीनं गांजाची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना कामठी पोलिसांकडून अटक. 5 लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा जप्त. वाहतूक पोलिसांची सिने स्टाईल कारवाई. धुळ्यामध्ये साधूच्या वेशात लूटमार करणाऱ्या उत्तराखंडच्या दरोडेखोरांना अटक. मुंबई आग्रा महामार्गावर चाकूचा धाक दाखवून केली लूटमार. 5ही आरोपी धुळ्यातील मोहाडी पोलिसांच्या ताब्यात. इंदापूरच्या अंथुर्णे गावात दिवसा घरफोडी. बंद घराचं कुलूप तोडून 7,21,000चा मुद्देमाल लंपास. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या अंचरवाडी शिवारात काळविटाची शिकार करून मांस विक्री. पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. कारवाईमध्ये 1 जिवंत काळवीट, 4 काळविटाची चामडी, मांसासह दुचाकी व शिकारीचं साहित्य जप्त. 117 कोटींच्या कॅनरा बँक घोटाळ्यातील आरोपीला बेड्या. मुंबईतील एका हॉटेलमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली अटक. अमित थेपाडे असं आरोपीचं नाव. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा साजरा होणार नाही गणेशोत्सव. कुटुंबातील सदस्याचं निधन झाल्यामुळे घेतला निर्णय. पोस्ट शेअर करत सांगितलं 13 दिवस करणार शोक. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. अजय द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी कोणत्याही बदलांशिवाय झळकणार. अभिनेता सोनू सूद वृद्धेच्या गाण्यानं झाला प्रभावित. प्रतिभेला वय नसतं हे कॅप्शन देत शेअर केला व्हिडिओ. वृद्ध महिलेचं गाणं ऐकून म्हणाला, आई तू अद्भुत आहेस, गणपती बाप्पा मोरया. अभिनेता सुमित राघवननं शेअर केला मुंबईतील वाहतूक कोंडीचा व्हिडिओ. शेंगदाणे विक्रेता आता पुलावरही दिसायला लागल्याबद्दल व्यक्त केलं आश्चर्य. शेंगदाणे विकणारा दिसला की समजून जा असं कॅप्शन दिलं.
अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर लवकरच करणार नवीन घरात गृहप्रवेश. बंगल्याची किंमत 240 कोटी रुपये असल्याची माहिती. कपूर कुटुंबाचा वारसा आता रणबीर आणि आलियाकडे. लेखक आणि अभिनेता संकर्षण कराडेनं लिहिलेलं पहिलं नाटक तू म्हणशील तसंचा शेवटचा प्रयोग पूर्ण या निमित्त संकर्षणची भावूक पोस्ट चर्चेत. मनोज बाजपेयींच्या नव्या वेब सिरीजमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता झळकणार. इन्स्पेक्टर झेंडे सिरीजच्या पोस्टरवर भाऊ कदमची झलक. सुपरस्टार रजनीकांत यांच्या कुली चित्रपटानं पहिल्या आठवड्यात कमावले 230 कोटी रुपये. वॉर 2 बरोबर टक्कर असूनही चित्रपटाची ओपनिंग वीकेंडमध्ये प्रचंड कमाई. 2047 पर्यंत भारत जगातील 5 क्रीडा राष्ट्रांपैकी एक बनणार. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारतानं क्रीडा क्षेत्रात मोठी प्रगती केली. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांचं वक्तव्य. केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत फलंदाजी करताना संजू सॅमसनची वादळी शतकी खेळी. 16 चेंडूत अर्धशतक तर 42 चेंडूत झळकावले शतक.